नमस्कार, मी मृणाल कुकिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. थंडीचे शेवटचे दिवस आले आहेत आणि थंडी स्पेशल चंदन बटवा ही भाजी मी करते आहे. ही भाजी दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे सुकी भाजी आणि दुसरी म्हणजे पातळ भाजी किंवा गरगटी भाजी. मी आज वरणातली चंदन बटव्याची पातळ भाजी करते आहे. मंडळी, हे बघा, ही चंदन बटव्याची भाजी अशी असते. पानं अशी असतात, त्याला दातेरे म्हणतो ना आपण, तशी आहेत. ह्या भाजीची पानं आणि कोवळी देठं मी काढून घेतलेली आहेत. आणखीन ती मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि निथळत ठेवली आहेत. आता मी ही भाजी चिरून घेते. आपली भाजी चिरून झालेली आहे. हिवाळ्यामध्ये येणारी ही खास स्पेशल भाजी, जशी मोहरीची भाजी म्हणजे आपण सरसों का साग म्हणतो ती, आणखीन चंदन बटवा, ह्या अगदी बहुगुणी अशा भाज्या आहेत. ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं स्नायू आणि हाडे यांच्या बळकटीसाठी या भाजीचा खूप चांगला उपयोग होतो. फायबर्स भरपूर प्रमाणात असल्या कारणानं पचनास सुलभ असते. आपलं पचन सुधारतं, पोट साफ होतं. याच्यामध्ये प्रथिने पण भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आत्ता जरी ही भाजी भरपूर वाटते आहे तरी शिजल्यानंतर ती कमी होते. माझ्याकडं छोट्या 2 जुड्या चंदन बटव्याच्या होत्या. एकदा मनात आलं की अशी पातळ भाजी पण आणि सुकी भाजी पण करून दाखवावी. पण सुकी भाजी मग एकदमच थोडीशी होईल, म्हणून मी सगळ्या भाजीची पातळ भाजी करून घेते आहे. पाव वाटी हरभऱ्याची डाळ मी भिजून ठेवली, ती घालते आहे. पाव वाटी भिजलेले शेंगदाणे घातलेत. माझी एक खास पद्धत म्हणजे मी आळू, पालक, मेथी यांची जेव्हा पातळ भाजी करते तेव्हा त्याच्यामध्ये मुळा असा बारीक चिरून किंवा कापून घालते. त्यामुळे पातळ भाज्यांना चव अतिशय सुंदर येते. ह्याच्यामध्ये मी पाव वाटीपेक्षा जास्त जरा आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ घातल्यामुळं आपल्याला भाजी घोटायला चांगलं पडतं आणि भाजी मिसळून येते. भाजी सगळी एकत्र करून घेते आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. कुकरला मी झाकण लावून घेते आहे आणि कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेते आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करून घेते आहे. कुकर गार होऊन झाकण पडेपर्यंत आपण वाट बघूया. हे बघ, आपली भाजी छान शिजली आहे. घोटायची पण काही गरज नाही. तुरीची डाळ घातल्यामुळं खूप छान झाली भाजी. आपली भाजी छान घोटून झालेली आहे. मी आता ह्याला डाळीचं पीठ लावणार नाही आहे. मसाले घालून आता वरून फोडणी देणार आहे. आपण फोडणी करूया. गॅस चालू केला आहे. छोटी कढई ठेवली आहे. आपल्याला लसणीची फोडणी करायची आहे, त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालते आहे. भाजीमध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. थोडंसं लाल तिखट घातले.
भाजी ढवळून घेते. तेल तापले, 1 चमचा मोहरी घालते. मोहरी छान तडतडली आहे, जिरं घालते, हिंग, हळद. इथं मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. लसणीच्या फोडणीचा मस्त सुगंध दरवळतो आहे. त्याच्यामध्ये मी 4-5 तुकडे सुक्या बेडगी मिरच्या ते घालून घेते. मस्त सुंदर. आपली लसूण पण छान तळून झालेली आहे. मी गॅस बंद करते. भाजी मी पहिल्या गॅसवर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा आपली भाजी किती एकजीव झालेली आहे. पीठ लावायची काही गरज नाही आहे. त्यातून तुम्हाला पाहिजे असेल तर 2 चमचे बेसन पीठ पाण्यात कालवून तुम्ही लावू शकता. थोडंसं तिखट घालते आणि ही लसणीची मस्तपैकी चुरचुरीची फोडणी करून घेतली आहे ती घालते. आपली लसूण खरपूस तळून झालेली आहे. कढईला जी फोडणी लागली आहे ती काढून घेते. भाजीला एक उकळी काढून घेते म्हणजे आपली भाजी तयार झाली आहे. हे बघा रंग तर किती सुंदर आला आहे. यात घातलेली हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, मुळा आणि लसूण याच्यामुळं भाजी एकदम अप्रतिम चवीची होणार आहे. तुम्ही अशी भाजी करून बघा आणि मला कळवा. सुकी भाजी पण तुम्ही करू शकता. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. आणि थंडीच्या दिवसातच ही भाजी मिळते, त्यामुळं ह्या भाजीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. भाजी आपली छान खळाखळा उकळते. मी आता गॅस बंद करून घेते आहे आणि भाजी बाउलमध्ये काढून घेते आहे. खूप सुंदर झाली आहे भाजी. चवीला पण अप्रतिम झाली असणार, यात काही वादच नाही आहे. आमच्या या चॅनलवर डाळ पालक, मेथीची भाजी या अशा रेसिपी पण आहेत, त्या पण तुम्ही नक्कीच बघा. हे बघा आपली चंदन बटव्याची वरणातली भाजी किंवा गरगट्टी भाजी किती सुंदर दिली आहे. कलर तर केवढा सुंदर आला आहे. बघता क्षणीच खावीशी वाटते आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे की नाही हे त्याशिवाय मला कळणार नाही, त्यामुळे अभिप्राय नक्कीच कळवा. परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद घ्या. धन्यवाद.